नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महा TET सराव संच 4 मध्ये आपलं स्वागत आहे. या आधीचे 3 व्हिडिओ ते बघितले नसेल तर ते पण जरूर बघा. या व्यतिरिक्त सुद्धा विशिष्ट संकल्पनांवर आधारित आणि प्रश्नाच्या प्रकारावर आधारित बरेचसे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत, ते सुद्धा आपण चॅनलमध्ये जाऊन बघा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओमधून आपण प्रामुख्याने पेपर 2च्या संदर्भातील हे 30 प्रश्नांचा चर्चा करणार आहोत. प्रश्न 1, एरिक्सनच्या यांच्या मनोसमाज विकास सिद्धांतानुसार कुमारावस्थेतील मुख्य संघर्ष कोणता असतो? कर्तव्य विरुद्ध न्यूनगंड, विश्वास विरुद्ध अविश्वास, स्व ओळख विरुद्ध भूमिका संग्राम, स्वायत्तता विरुद्ध शंका. आपण कोणत्याही रँडमवर क्लिक करूया. यानंतर हा संघर्ष शैशवावस्थेत असतो. इथे स्वत्व ओळख आणि विरुद्ध भूमिका संग्राम असतं. 12 ते 18 वयोगटातील मुले आपली स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि अपयशाला संभ्रम निर्माण होतो. पियाजे यांच्या सिद्धांतानुसार परिकल्पनात्मक निगमन विचार म्हणजे हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग या अवस्थेचे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? क्रियापूर्व अवस्था, अमूर्त क्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था, संवेदीकारक अवस्था. यामध्ये आपण रँडमली क्लिक केल्यानंतर उत्तर दिसतं की यात बालक केवळ समोर असलेल्या मूर्त वस्तूंवर विचार करतो, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. औपचारिक क्रियात्मक अवस्था 11 वर्षानंतर बालक अमूर्त विचार आणि गृहीतकांवर आधारित तर्क करण्यास सक्षम होतो, म्हणून हे उत्तर पियाजेच्या संदर्भात सत्य आहे. 3, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित नवीन ज्ञान देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रक्रियेला आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो, मचान असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी बालकाच्या त्याला क्षमतेनुसार तात्पुरता आधार द्यायचा असतो आणि ज्यावेळेस तो स्वतःहून शिकायला लागतो त्यावेळेस तो आधार हळूहळू काढून घ्यायचा असतो. मराठी व्याकरणातील अनुप्रास अलंकार ओळखा. अनुप्रास अलंकार म्हणजे ज्या ठिकाणी विशिष्ट अक्षर, विशिष्ट स्वर हा वारंवार रिपीट होत असेल तर त्याला अनुप्रास असं म्हणतं. या ठिकाणी आपण बघितलं तर हा प जो आहे, पेटविले पाषाण पठारावरती शिववांनी, यामध्ये प ची पुनरावृत्ती झाल्यामुळे हा अनुप्रास अलंकार आहे. बहुब्रीही समासाचे उदाहरण ओळखा. ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष शब्दशः अर्थ न जाता त्या अर्थाने कोणीतरी वेगळी व्यक्ती सुचवायची असते, वेगळा अर्थबोध करायचा असतो, त्या ठिकाणी हा समास असतो. गजानन या ठिकाणी गजाचे मुख आहे असा फक्त अर्थ सांगायचा नाही तर गणपतीविषयी बोलायचे आहे, म्हणून गजानन हा बहुब्रीही समासाचे उदाहरण आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स. If it rains, the match will be cancelled. So it is the type of complex sentence because it contains one main clause and one subordinate. If हे जे क्लॉज आहे इथे ते if आल्यामुळे हे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही सेड ब्रॉवो, यू हॅव डन वेल. या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये हे योग्य आहे, कारण या ठिकाणी ही अपलॉडेड ब्रॉवोसाठी म्हटलेलं आहे आणि हिम सेईंग दॅट ही हॅड डन वेल हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हे शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती की हे शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. या 86व्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारात करण्यात आलेला आहे कलम 21 मध्ये. बॅक्टेरियामुळे होणारा खालीलपैकी कोणता रोग आहे? बाकीचे जे रोग आहेत ते व्हायरसमुळे होतात, यातील बॅक्टेरियामुळे कोणता होतो? तर बॅक्टेरियामुळे TB ज्याला म्हणतो, क्षयरोग, हा बॅक्टेरियामुळे होतो, जीवाणूमुळे होतो, आणि बाकीचे काही आजार जे ते व्हायरसमुळे होतात. जर वर्गमूळ x असेल 0.02 असेल तर x ची किंमत किती? याचा जो नियम आहे हा बघा, नियम दिलेल्या संख्येचा वर्ग करा आणि दशांश स्थळे मोजा. म्हणजे या ठिकाणी हे याचं बरोबर उत्तर आहे. 2 दशांश चिन्हे असलेल्या संख्येचा वर्ग केला 4 दशांश चिन्हे येतात. कुमारावस्थेतील मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांसाठी कोणती ग्रंथी मुख्यतः जबाबदार असते? पीयूषिका ग्रंथी ही मुख्यतः जबाबदारी असते, तिला मास्टर ग्लँड असं म्हणतात, जी इतर ग्रंथींच्या वाढींवर विकास नियंत्रण ठेवत असते. तो काम करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तो काम करतो, ती काम करते, ते काम करतात, याच्या अर्थ तो प्रमाणे चाललेला आहे क्रियापद, म्हणून मग तो आपल्याला कर्त्याप्रमाणे चाललेला आहे, म्हणून कर्तारी प्रयोग हे याचं योग्य उत्तर आहे. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन कोणतं वापरायचा?
डायरेक्टरच्या संदर्भात कोणतं वापरलं जातं जर आपण आपलं वाचन असेल आणि आपण ऐकत असू बातम्या वगैरे किंवा विविध घडामोडी, तर त्यातनं जो शब्द आपल्याला तो असतो बोर्ड ऑफ डायरेक्टर, हा नेहमीचा वापरलेला शब्द आहे. मुलांच्या नैतिक विकास घडवून आणण्यासाठी कोहलबर्ग यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे? त्यांनी महत्त्वाचा जो भर दिला आहे तो विद्यार्थ्यांना नैतिक पेच प्रसंगापासून निर्णय घेण्यास प्रवृत्त केल्यास त्यांचा नैतिक विकास होतो, या बाबीवर भर दिलेला आहे. मराठीतील शुद्ध शब्द ओळखा. यातील आशीर्वाद हा कोणता शब्द आहे? हा आशीर्वाद योग्य आहे. शी दीर्घ असतो आणि इथे रफार व वर असतो आणि रफाराच्या आधी येणारी कोणती वेलांटी का उकार असेल तो दीर्घ असतो, त्यामुळे हा शब्द इथे शुद्धपणे लिहिलेला आहे. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. द वाइंड विस्पर्ड थ्रू द ट्रीज. या ठिकाणी पर्सोनिफिकेशन आहे, कारण की ह्युमन क्वालिटी जी विस्मरिंगची ती विंडला दिलेली, वाऱ्याला दिलेली आहे, म्हणून इथे बी हे उत्तर योग्य आहे. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला? त्याच्या आधी भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे होता आणि मग 1857च्या उठावानंतर 1858च्या कायद्यानुसार भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजसत्तेकडे म्हणजे संसदेकडे किंवा राणीकडे सोपवण्यात आला. वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? वातावरणाचा सर्वात खालचा स्तर हा तपांबर आहे. हा तापलेला असतो म्हणून तपांबर म्हणतात. या ठिकाणी भूपृष्ठाच्या जवळ असल्यामुळे इथे तापमानही जास्त असतं आणि बऱ्याचशा हवामानाच्या घटना याच स्तरामध्ये होत असतात. जर एका त्रिकोणाचे दोन कोन 50 आणि 60 अंश असतील तर तिसरा कोन किती? आपल्याला हे माहिती आहे या ठिकाणी की तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. ही जी हिंट आहे ही मी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये, ही आपल्याला आपल्या परीक्षेत नसणार आहे, ही या प्रोग्राममध्ये फक्त आपल्याला दिसू शकते. तर 50 आणि 60 हे आहेत आणि आपल्याला या तिन्ही कोणांची बेरीज 180 आली पाहिजे. त्याच्यामुळे 50 आणि 60 केल्यानंतर 110 झाले, राहिलेलं 70 हा तिसरा कोन असेल. लोहित पेशी म्हणजे RBC, ज्याला लाल पेशी आपण म्हणू शकतो, लाल पेशींचं आयुष्य साधारणतः किती दिवस असतं? याचं आयुष्य साधारणतः 4 महिने ते 120 दिवस या जिवंत राहतात. समावेशक शिक्षणामध्ये खालीलपैकी कशाला प्राधान्य दिलं जातं? त्यामध्ये अभ्यासक्रमाबद्दल किंवा हुशार मुलांना प्राधान्य देणे किंवा अपंग मुलांसाठी स्वतंत्र शाळा नाही, तर या ठिकाणी मुलांना त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार एकाच वर्गात शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे. ज्याला कोणताही शत्रू नाही या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. अजातशत्रू. ज्याचा शत्रू जन्मलेलाच नाही किंवा ज्याला शत्रूच नाही तो अजातशत्रू. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. कमिटीचं बरोबर स्पेलिंग याच्यातले आपल्याला बघायचं आहे. ह्या गोष्टीकडे जर स्पेलिंगचे शब्द आले तर काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण आजकाल मोबाईलमध्ये ऑटो करेक्ट असतं, ऑटो टाईप्ड असतं, सजेशन येतं, त्यामुळे आपण फक्त एंटर करतो आणि पुढचं स्पेलिंग ऑटोमॅटिकली पेस्ट होतं. त्यामुळे स्पेलिंग लक्षात ठेवणं कधी कधी अवघड असतं, म्हणून स्पेलिंग सुद्धा पाठ करावे. प्रयोगातील प्रगत सुधारणांना काय म्हणतात? त्याला CC म्हणतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमितपणे आणि सर्वांगीण मूल्य करण्याची ही आधुनिक प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे ही वापरली जाते. पाणिनीने लिहिलेला संस्कृत व्याकरणामध्ये प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे? अष्टाध्यायी हा त्यांचा संस्कृत व्याकरणाचा पाया मानलेला पहिला पद्धतशीर ग्रंथ आहे. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी इज डॉक्टर. याचा रूल आपण इथे बघूया. पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह टॅग येतो आणि यूज इन द सेम ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे शी इज यायला पाहिजे आणि शी पण यायला पाहिजे, पण ते नकारात्मक पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. विमानाचे उड्डाण कोणत्या थरातून करणे सर्वात सोयीचे असते? या ठिकाणी आपण स्थितांबर, येथे हवा शांत असते, ढगांचा अभाव असतो, म्हणून विमाने या थरातून उडतात. नावातून सुद्धा दिसतं की स्थितांबर आहे. इथे स्थिती जी आहे ती निश्चित असते, स्थिर असते. तू पुंडलिक आहेस या विधानावरून खालीलपैकी कोणता अलंकार तयार होतो? याच्यासाठी हिंट आपण अभ्यासासाठी वापरू. ही आपल्याला महाटेटच्या परीक्षात नसणार आहे, ही आपल्या आत्ताच्या या सरावासाठी तयार केलेली आहे. जेव्हा उपमेय आणि उपमान एकरूप असतात तेव्हा कोणता अलंकार होतो? तो अलंकार आपण या ठिकाणी वापरायचा आहे. त्या ठिकाणी रूपक हे अलंकार होतं, जिथे उपमेय आणि उपमान हे यात भेद उरत नाही, म्हणजे पुंडलिक वेगळा आणि तू वेगळा असं नाही, तर तूच पुंडलिक आहे अशा पद्धतीने दोघं एकत्रच झालेले आहेत, म्हणून हा रूपक अलंकार आहे.
विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲबस्ट्रॅक्ट नाउन. यातलं ॲबस्ट्रॅक्ट कोणतं आहे, जी दिसत नाही अशी कोणती वस्तू आहे? तर ऑनेस्टी ही जी ही वस्तू किंवा व्यक्ती किंवा घटना नाही आहे, दृश्य स्वरूपात नाही, म्हणून ते ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि या व्हिडिओमधील तिसरा शेवटचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर मांडीचे हाड जे असतं ते मानवी शरीरातील सर्वात मोठे आणि लांब हाड असते. अशा पद्धतीने आपण या 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे. हे सराव करत असताना आपण जो विचार केला असेल, त्यातून काही गोष्टी जाणवल्या असतील, तर आत्मपरीक्षणातून आणखी काही मुद्द्यांचा आपण अभ्यास करावा. थेरीज कोणत्या वाचलेल्या आहेत, त्या संदर्भातले पुस्तकं आपण वाचा, व्हिडिओ बघा आणि या परीक्षेची जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करून यात यश मिळवा, यासाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.